कर बघू कर कर। नमस्कार दोस्तों, गुड मॉर्निंग। तो आज की ब्लॉग मैं स्टार्ट कर रहा हूँ। आजचा ब्लॉग मी स्टार्ट करत आहे। आज मी आणि ताई बाहेर जाणार आहे। एक काम आहे, त्या कामासाठी आम्ही बाहेर जाणार आहे आणि आम्ही आद्विकला इथे सोडून जाणार आहे त्यांच्या आजोबासोबत। तर तुम्ही बघू शकता। ऑटो मध्ये येणार का रे? मला कारमध्ये बसायचं आहे। कारमध्ये कोणासोबत बसतो? नाही। आणि हे काल फंक्शन झालं होतं, म्हणजे तुम्ही बघू शकता एवढं सर्व भांड झाले, बघू शकता तुम्ही रेडी झालेले आहेत तसं। आता आम्ही भेटतो, तुम्हाला सांगतो आता आम्ही कुठे जाणार आहेत। थोडं काम आहे माझं आणि ताईचं थोडं बाहेर, त्यामुळे आम्ही जाणार आहे बाहेर। तर भेटतो आम्ही तुम्हाला परत। आता आम्ही निघालोय। कामासाठी निघालोय, ते काम करून देतो। खूप ऊन आहे, खूप ऊन आहे, ऊन आहे की विचारायलाच नको। मामाचं गाडू चालू म्हणतो, जोरात तरी म्हणा मामा। लाजतंय लगेच। आता जाऊया तिथे काम करूया पटकन तरी जाऊया। प्रचंड त्यामुळे त्रास होतोय आता पायाला, तर अक्षरशः चटके बसल्यासारखे वाटतंय। काहीतरी मस्ती चालू झाली आहे। आम्ही ते कामासाठी जाऊन आलो, त्याच्यानंतर काही शूट करणं जमलं नाही मला। पण आद्विकचं इथं काहीतरी चालू आहे, मगापासून तोंडाने आवाज काढताय असं वाटत होतं, पण नाही। तर काय करतोय? कर कर बघू कर कर। हा कर कर। तर हे बघा, ए चल चल। हवा सोडायला लागलास तू, हवा मारा परत, ते पंक्चर होते गाडी। चल शाण्या। नाही रे बाबा, चल। नजरहाटी दुर्घटना घटीमधनं प्रकरण झालेलं आहे आमचं आत्ता जस्ट। मामा आमचा आता त्याला सांगताय करू नको आणि करायचं नाही, कळलं का? येतंय, हवा सोडा लागलास तू, त्याच्याने करंट लागेल। मग टायर फुटतंय एकदम। कसं वाटतंय पोरग? कसं कारनामा कसा आहे याचं? वैतागून आलेला आहे सगळ्यांना आता पोरग। कंटाळा आला आता या पोराचं। अरे देवा, मला डीमार्टला जायचंय। पप्पांचं थोडं पंचांग सांगणं झालं की जातो, थोडेच लोक आहेत, सो झालं की जाईल। चलो। पप्पा समजलं की हा स्कूटीचं केलंय आणि आम्हाला दाखवताना हिरोचं दाखवलंय असं, पण ॲक्च्युली केलंय त्यांनी स्कूटीचं केलंय असं आम्हाला सांगितलंय। पण स्कूटीचं तर पॅक आहे की रे भैया? नाही, ओपनच आहे की। मग आता काय? तू काय करत होता? हे असं घालत होता? त्याच्या हातात आहे बहुतेक ते वालं, त्याच्यात हातात आहे वाटतं ते। करू नको रे मम्मा, कुठलं ना लेडीजचं फुटतंय। बसवायचं का ते फोकस? कुठे बसवलं? आतमध्ये ब्लिंक होत होतं की ते काढून बसवलेत। हे खराब झाले ते? हा। खराब नाही, बसवायचं। आणि आता इथे चालू आहे पंचांग। हो, कधी संपतंय त्याच्यावरती मग आमचं डिसाईड होणार आहे। भाऊ राया चल की घेऊन डीमार्टला देते छोटा कोपन वरती। आणि ह्याचा कारभार चालू आहे। मामा त्याच्या मागे लागला आता। हो, आता काय होतंय का? आता जस्ट मम्मी आली आहे भजन करून,
अधिक मासचं रोज एकेकांच्या घरी चालू असतं यांचे. हां, आता जस्ट आली. आता इथून घरातलं काम सुरू. 4ला गेली होती, आत्ता आली आहे. काहीतरी किती वाजलेत? 7 झालेत. तरी लवकर झालं आहे आपलं. काल उशीर झालं. काल 7:30 पर्यंत होते सगळे काल. हां, त्यामुळं उशीर झालं. आता आज असं प्रत्येकांच्या घरी चालू असतं कंटिन्यू. पर्स दिलाय छान. एक जण आपल्या इकडे कसं संक्रांतीला जास्त बॉन्ड लुटतात, तर इथे असं अधिक मासमध्ये करतात. अम्मा हां, पण आपण का दिलो नाही मग? दिली ना आजी. गुळ आणि तांदूळ आणि 100 रुपये असं दिली ना आजी. त्याने असं पर्स दिले. हां, 50 पर्यंत. आम्हाला कढी लावून घ्यायचे का? कशाला? कट कर. चला आता पप्पांचं पण थोडेच राहिले, येतील त्याच्यानंतर मी जाईल. बघू कधी होत आहे पप्पांचं. तसं नसतंय का अम्मा? आम्ही काय डीमार्टला गेलोच नाही, कारण पप्पांचं संपलंच नव्हतं आणि मग काय जमलंच नाही मला जाणं. सो आता नागराजचं बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. कारण त्याचा बड्डे होता 21 तारखेला, पण कोणच नव्हतं घरात वगैरे म्हणून तो सेलिब्रेशन केला नव्हता. मग म्हटलं आज करूयात. सो आता केक आला आहे आणि आता कट करणार आहे आम्ही. त्याच्यासाठी आधी खूप एक्सायटेड आहे. मगापासून चालू आहे त्याचं कट करायचं आहे. सो आता फायनली कट करणार आहे आता आम्ही. आहे मस्त. आता केक कट करणार आहे. इथून थोडासा मेल्ट झालेला आहे. आता थोडं हळू मेल्ट होत आहे केक. आणि ऑलरेडी सुपर एक्सायटेड असलेला मुलगा म्हणजे बसलेला आहे. हे बघा झालंय का सुरू ह्याचं. खूप वाटायला लागलं मला. जरा खूप का? नको, थांब कट करू दे. कोणाचा बड्डे आहे? सगळ्यांचंच आहे. सगळ्यांचं कसं असतं बड्डे बरं? हे बघ की आमच्या स्कूलमध्ये असंच असतं बाबा. तुमच्या स्कूलमध्ये वेगळं असते, पण घरात करताना आपण काय तुमच्या सगळ्यांचं मिळून करतो का? तसं नाही चालत बाबा. सगळे जण हात पकडून असं करायचंय. थांब जरा येऊ दे मामाला, मग कट करूयात. ओके, मामा, हे बघ आता येईलच मामा. मामा आणि मी कट करतो. म्हणजे आमच्या स्कूलमध्ये 2-3 जण ठेवतात ना, तर इथं असं बॉईज मध्ये ठेवतो ना आपण. तर ना मामाला घेऊयात. आम्ही दोघं केक कट करतो. तुम्ही असं मागं उभा राहा आणि हॅपी बर्थडे म्हणा. ठीक आहे. अजून काय? शाळे एवढेच असतं आमच्या स्कूलमध्ये. आणि एक ते आरती करतात बाबा. बरं, चल आता उत्सव मूर्ती यायची वाट बघतोय. आलं की लगेच कट करून घेऊयात. आता औक्षण होणार आहे, त्याची तयारी चालू आहे आता. चला पटपट करून घेऊयात औक्षण आता, मग केक कट करणे. कसं वाटतंय मामा? खूप छान. माझा वाढदिवस होता 21 मेला आणि आज तारीख आहे 26. मी वाट कशाची पण नव्हतो मम्मा. तुझं वाट बघितलं मी, तू कधी येतो म्हणून. हॅलो, मग कसं वाटत आहे मामाचं बर्थडेचं केक कट करताना? महादेवचे देवळ असतं की नाही? करवट घालला. औक्षण झालेलं आहे, आता केक कट करायचंय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. माझी आजी कपडे घालायचे होते. कंटाळा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे नागराज. हॅपी बर्थडे टू यू. चला आता केक भरवा एकमेकांना पटपट. मला फ्लावर दे. फ्लावर
अरे 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 घ्या खावा. स्वतःच मॉर्निंग, वेलकम बॅक. आज आहे नेक्स्ट डे. मी काल काय एंड करू शकले नाही, सो मग म्हटलं चला कनेक्ट करू. काल जर मला डीमार्टला जाणं पण जमलं नव्हतं, सो मी आत्ता निघाली आणि माझी ट्रेन आहे 2 वाजताची. सो आता पटपट जातोय आम्ही आणि लगेच येऊ. जास्त वेळ काय मी आता तिथे थांबू शकत नाही, कारण खूप गडबड आहे. मला आलं की लगेच निघावं लागणार आहे. चलो निघूयात आता. इथे पुढे भाऊराया पण गेलेत तर, आणि आता आदू पण मस्त रेडी झालाय. सो निघतोय फास्ट. ओके. आणि आजचा क्लायमेट एकदम आभाळ असल्यासारखं आलाय, पूर्ण पावसाळी वातावरण झालेलं आहे. त्यामुळं छान आहे. आज ऊन नाही, काही नाही, खूप छान आहे आजचा. सो बघू आता, चला पटपट निघूयात, भेटूयात डीमार्टच्या तिकडे. पेट्रोल काहीच नाही आहे. काहीच नाही आहे. बंद पडेल का गाडी? अरे देवा. अरे 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 माहित नाही आता काय होणार आहे. पेट्रोल पण नाही आणि ह्याने काल कारभार केलाय, ते सुद्धा आता हवा मारायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग आहे म्हणजे काल केलेलं आहे ह्याने, ते जाता जाता करून जायचं आहे. आम्ही पेट्रोल पंपला काय असं वाटलं होतं संपेल, पण नाही संपलं. सो आलो बरोबर, एक्झॅक्ट आलो आहे. इथे पेट्रोल चेकिंग होतं आहे ह्यांचं, की टँकमध्ये किती आहे आणि किती नाही म्हणून ते चेक करतायत. मी पहिल्यांदाच पाहते हे असं काहीतरी वेगळंच एक्सपिरियन्स आहे. आणि इथून डीमार्ट आता अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. चला निघतो आता. डीमार्टला भरून आला की त्याने अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि पाऊस आगमन झालेलं आहे जोरदार, चांगलीच पाऊस आहे. माझं इथं डीमार्ट आहे जवळच, पण इकडचं रोड बंद आहे, इथलं गेट बंद आहे. हां, समोरून जावं लागेल तुला. तर काम चालू असल्यामुळे इथलं गेट बंद झालेलं आहे आणि पाऊस पण चांगला जोरात आहे. आता माहीत नाही घरी कसं जाऊ आम्ही. तोपर्यंत शॉपिंग करेपर्यंत पाऊस थांबायला पाहिजे. बापरे बाप. चला फायनली डीमार्टला, सोलापूरचा डीमार्ट असा आहे. छान आहे. मला वाटलं सकाळी गर्दी नसेल, पण खूप गाड्या येऊन उभारले, खूप गर्दी आहे. असं वाटलं होतं मला नसेल गर्दी, पण आहे, खूप गर्दी आहे सकाळची. असं वाटलं मला की नसेल, आहे. पण आता पाऊस पण आहे, पडतोय. त्याच्या भिजलो नाही आहे, कारण अगदी जवळ असतानाच पडायला सुरुवात झालं, त्यामुळे नशीब. चला आता बॅग पॅक करून घेऊयात. एकच बॅग आणली आणि बॅग पॅक करून घेऊयात आणि निघूयात आतमध्ये. बघूयात आतमध्ये सोलापूरचं डीमार्ट कसं आहे. खूप छान आहे, सिम्पल आहे, छान आहे. पण मी ट्रॉली चालवणार बरं का. बर, आणि तुम्ही चालायचं पॅक माझ्या करून घेऊयात आधी बॅग आपण. बाहेर जेवढी गर्दी वाटत होती बघून तेवढी गर्दी नाही आहे. मे बी हे मोठं आहे ना स्टोअर, त्यामुळं पण वाटत असेल. पुण्यात असं एकदम गजबज होतं डीमार्ट म्हणले की, त्यामुळे आम्हाला तिकडे जाऊ वाटत नाही सहसा. आम्ही तिकडे सहसा रिलायन्स मार्टला जातो, पण इथले आम्हाला जास्त कपडे आवडतात, त्यामुळे आम्ही इकडं कपडे घ्यायला येतो सहसा. चला आता घेऊयात. खूप सुंदर आहे इकडचं डीमार्ट, सुटसुटीत आहे प्रत्येक गोष्ट. चलो घेऊयात पटपट आता सामान. हे करून शॉपिंग चांगलंच मामाला बसलं आता. मामा बिल केलाय. सो आता चलो निघालो. आता घरी जातो, त्याच्यानंतर थोडंसं आवरतो आणि मग पुन्हा निघतो स्टेशनला. गर्दी वाटते इकडे बघून, पण इतकी गर्दी नाही आहे आतमध्ये. सो त्यामुळे लगेच झालं आणि बिलिंग काउंटरला पण जास्त टाईम लागला नाही, लगेच झालं आमचं. चलो आता निघूयात आता पटपट, कारण मग परत घरी जाऊन निघायचं आहे झटपट. मी निघाली आहे. पप्पा, मम्मी आणि भाऊ सगळे सोडायला येत आहेत स्टेशनला. सो निघाली आता घरातनं. चला बघू आता. थोडंसं कसं तरी होतंय, आता लवकर येणार नाही त्यामुळे थोडंसं त्रास व्हायला लागलाय. आता
माहित नाही मी परत कधी येईन लवकर, नाही तर दिवाळीतच असं ठरलंय. बघू आता. मम्मी पप्पा येत राहील मध्ये मध्ये. आय होप. हो ना, येतोच आम्ही. येतोच म्हणून 6-7 महिने तर झालं पुण्याला आलेच नाही आहेत. जानेवारीला आलेत, त्याच्यानंतर आलेच नाही आहेत. जानेवारी किती महिने झाले आता? 4 महिना. 4 महिने 5 महिने झालेच की. आलात का? आलाच नाहीत नंतर. आधी सारखं येत होते त्यामुळे काय वाटत नव्हतं, आता येत नाहीत त्यामुळे थोडंसं कसं तर होतंय आता. चलो आता ट्रेन पण आली असेल, उशीर झाला आम्हाला. आता जाऊयात पुण्याला. जस्ट स्टेशनला पोचलोय. आधीला यायचं नाही आहे असं त्याचं चालू आहे ते. आता आम्ही जातो पुढं. जा म्हणतोय मी, मम्मी थोडं पुढं होतोय. भाऊ गाडी लावून येतोय त्याच्यासाठी. सोलापूर स्टेशन बघा आमचं कसं आहे, एकदम छान आहे. तुम्हाला सोलापुरी चादरी वगैरे हवे असतील तरी भेटून जातील, जर त्यांना शक्य नसतं लगेचच कनेक्टेड ट्रेन असतील त्यांच्यासाठी. आणि ट्रेन येऊन थांबली आहे. ही ट्रेन नेहमी प्लॅटफॉर्म नंबर 1वरच येते. आता निघतोय आम्ही. चल थांबली आता, लगेच निघेल. 2ला निघते, आता 1:30 वाजलेत. निघूया आता. मी बसलो आहे मस्त. AC असल्यामुळे काही तर प्रॉब्लेम नाही. आता दुपारचं असलं तरी काय वाटणार नाही. आबा निघून दिली कुल्फी याला. ते थांबलेत ते, कारण आता 5च मिनटं राहिलेत सुटायला म्हणून. काय वेट करतायत ते, थांबलेत आता. सांगते जावा तर नाही जात आहे. कसं वाटतंय आता? छान वाटतंय. ते मी लावले राजा, खिडकी ऊन यायला लागलंय ना म्हणून लावून टाकलं. काढलं तर ऊन लागतंय का मा. बघूयात. चला आता निघालच ट्रेन. काय करतात ते बघू. चलो. आता 1च मिनिटात ट्रेन निघून जाईल. चल. ते सीट मागं पुढं होते, करू नकोस. हां बघ झालं का? उदे काय कर. पोचतोय पुणे स्टेशनला. जस्ट लागते गाडी आता. इथून मला शूट करणं काही जमणार नाही. आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूयात, कारण गर्दी खूप आहे. आणि मग इथनं जाऊन मला मेट्रोला जायचं आहे आणि त्याच्यानंतर तिकडून जायचं आहे. सो त्याच्यामुळे म्हटलं की जमणारच नाही. सो बॅग पण खूप आहे. आज जाताना एवढं नव्हतं, तर येताना तर खूप झालं आहे. सो लागते आत्ता स्टेशनला जस्ट अजून. मी पोचलो आहे मेट्रो स्टेशनला. इथे पण खूप गर्दी होते. आत्ता आम्ही निघालो. ऑलरेडी आम्ही आले एक ट्रेन गेली आहे, म्हणजे मेट्रो गेली आहे. सो आता आम्ही जाऊयात. चल पुढून जाऊयात. काय त्याचं काय म्हणतात, काय म्हणतात त्याला? हां पण काय तर म्हणतात ना त्याला. व्हेरी गुड. त्याच्याने जातो. द्यायचं का येल्लोवर पाय? येल्लोवर द्यायचं का कशावर द्यायचं? बघ ते येल्लो कसं होतंय, आत जात आहे ना, मग आपलं पाय पण आत जाईल ना. चलो आता मेट्रो पकडतो आणि मग जाऊयात घरी. मॉर्निंग, वेलकम बॅक. काल मी घरी आल्यानंतर काही शूट करू शकले नाही, कारण
आल्यानंतर आधूचं थोडंसं चालू होतं की मामाची आठवण येते वगैरे. मग त्यानंतर त्याचं खूप काय चालू पण होतं. मग आल्यानंतर मलाही कामं होते, सो त्यामुळे मी काही शूट करूच शकले नाही. सो व्हिडिओ पण एंड केलेच नव्हते. सो मी म्हटलं आत्ता करून देते व्हिडिओ एंड. चला तर मग व्हिडिओ इथं सेंड करूयात. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.